काल इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा झाला। साखरपुडा शाही होता। लाखोंचा खर्च साखरपुड्यामध्ये महाराजांनी केला होता। त्यांचे होणारे जावई फार श्रीमंत आहे। साहिल चिलात हे त्यांचे होणारे जावई आहे। मुंबईमध्ये पुण्यामध्ये मोठे बांधकाम व्यावसायिक मध्ये म्हणून त्यांची एक प्रचिती आहे, ओळख आहे त्यांच्या जावयाची, होणाऱ्या जावयाची। मोठा माणूस आहे। तर ह्या साखरपुड्याला लाखोचा खर्च झाला। याच्यामुळे अनेक लोकांच्या पोटात कळ आलेली। लोकांना आवडा नाही खर्च एवढा झाला इंदुरकर महाराजाच्या साखरपुड्यात त्यांच्या मुलीच्या। कीर्तनात इंदुरकर महाराज सांगतात की बाबा तुम्ही साखरपुडा लग्न समारंभ कमीत कमी खर्चात आटपून या, जास्त खर्च करू नका, उधळपट्टी करू नका। अरे पण तो महाराज 3-3 घंटे कीर्तन करतो इंदुरकर महाराज। त्यानंतर समाज प्रबोधन करतो, दिवसभर पुरं महाराष्ट्रभर इकडं तिकडं त्यांचं कीर्तन करतो, मेहनत करतो, गाड्याचं ओरडतात महाराज, तुम्ही पाहता ना। तर त्यांच्या मेहनतीचं त्यांची प्रतिष्ठा वेगळी। आता ते होणारे येणारे पाहुणे त्यांचे ते पण एक मोठ्या लेवलचे पाहुणे ना। तर त्यांना त्यांना सूट करणं असा एक सोहळा त्यांनी साजरा केला तर काय अडचण आहे। हे बाकीचे वारकरी संप्रदाय त्यांच्यावर एकदम असे तोफ लावलेले का बाबा इंदुरकर महाराज बोली द्यायचे चाले, त्याच्यावर अंदाई पावले, असं वागत नाही। म्हणजे आता अवघड आहे ना, माणसाने करावं काय। तर मी इंदुरकर महाराजाची बाजू घेऊन बोलतो क्लिअर कट। इंदुरकर महाराजांनी काही चुकीचं केलं नाही। एकुलती एक पोरगी मेहनतीच्या जोरावर मुलीला चांगलं वळण दिलं, चांगल्या घरी तिला नांदायला पाठवत आहेत, काहीच अडचण नाही। तुम्हाला काय वाटतं ह्या साखरपुड्याच्या सोहळ्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा। मी पंडित राव, धन्यवाद।